माझ्याकडे यशवंत महाविद्यालय नांदेड मराठी विभाग वाचनकट्टा आणि श्रद्धेय शंकररावजी चव्हाण लेक्चर सिरीजच्या या आयोजनामध्ये माय मराठी महोत्सवाचं एक पहिलं सूत्र या ठिकाणी गुंफण्याची या ठिकाणी मला संधी यशवंत महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्रजी शिंदे सर, मराठी विभागाचे प्रमुख आमचे मित्र डॉक्टर संजयजी जगताप, आमचे दुसरे मराठी विषयाचे बंधू डॉक्टर शिवाजीराव सूर्यवंशी, आणि ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं मला तुमच्यासमोर उभं राहता आलं तो माझा मित्र. आणि एका कवीने असं म्हटलेलं आहे की मित्र हा आपल्याच अवयवाचा दुसरा एक भाग असतो, पार्ट असतो, पण तो दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला असतो. आम्ही दोन आईच्या पोटी जन्माला जरी आलेले असते तरीसुद्धा मात्र मैत्रित्वाचा जो बंध आहे हा बंध त्या माझ्या मित्रांनी MA म्हणजे 2002पासून आजपर्यंत आमचा तो ऋणानुबंध तेवढाच काबिल आहे, तेवढाच शाबूत आहे. 27 मे 2005मध्ये मी लग्न केलं प्रतिभा नावाच्या एका मुलीशी. त्या लग्नपत्रिकेतला जो मजकूर आहे हा मजकूर माझ्या ह्या मित्रांनी लिहिला आणि अनेकांनी मला त्याबद्दलचे फोन केले की एवढं अप्रतिम स्वरूपाचं शब्दांकन कुणी केलं. तर त्यावेळेस माझ्या ह्या मित्राचं नाव मला सतत समोर राहत आलेलं आहे. एवढा मित्रांच्यावरती जीव लावणारा हा माझा मित्र आहे. मला श्रीकृष्णाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अभ्यास करायला सांगतोय, पण या वयामध्ये भगवद्गीता झेपणं काही शक्य नाही, कारण गीता पचवणं एवढी काही सोपी गोष्ट नाही, पण तरी प्रयत्न करतोय. मित्रांनो, ज्या महाविद्यालयामधनं हे या ठिकाणी मी आपल्याशी संबोधित करतोय, मी मार्गदर्शन करणार नाही किंवा व्याख्यान करणार नाही, मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेला आहे. जे महाविद्यालय ज्या महापुरुषाच्या, ज्या महामानवाच्या पुण्यपावन भूमीनं इथं उभं राहिलेलं आहे, जे रोपटं लावलेलं आहे, एका वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे, ते श्रद्धेय शंकररावजी चव्हाण हे खऱ्या अर्थानं मराठवाड्याचे भगीरथ म्हणून त्यांची ओळख आहे. माझं गाव ज्या सीमारेषेवरती आहे, माझं गाव ज्या भागामध्ये आहे, ज्या गावामध्ये खऱ्या अर्थानं कुसळ जन्मत होतं, म्हणजे सगळा उजाड असा ओसाड असा भाग होता, परंतु माजरा, पूर्णा, गोदावरी ह्या नद्यांच्यावरती त्यांनी मोठ्या दूरदृष्टीनं नाथसागर असेल किंवा वेगवेगळे धरणं असतील, त्या धरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हिंगोली, परभणी, नांदेड हे जे काही जिल्हे आहेत, हे जिल्हे खऱ्या अर्थानं हरितमय करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते आदरणीय श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेब हे खऱ्या अर्थानं जसं राजश्री शाहू महाराजांना राधानगरी धरण म्हटलं की ते जसे डोळ्यासमोर उभे राहतात, तसं नाथसागर म्हटलं की खऱ्या अर्थानं शंकररावजी चव्हाण आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. आणि अशा या महापुरुषांनी खऱ्या अर्थाने यशवंत हे महाविद्यालय उभं केलेलं आहे. त्या महाविद्यालयाचे तुम्ही विद्यार्थी आहात, कारण बोलताना सर म्हटले की मी MAला असताना रजिस्ट्रेशन मी इकॉनॉमिक्ससाठी केलेलं होतं, परंतु माझ्या गुरुवर्यांनी मला परत मराठीमध्ये मला ते अभ्यास करण्यासाठी संधी दिली किंवा त्या पद्धतीचा मला तो मार्ग दाखवला आदरणीय भारत काळे सरांनी. त्यामुळं मी पीपल्स कॉलेजमधनं मी या ठिकाणी शिकत राहिलो. पण तुमच्यासारखे जे काय आता बरेचसे मी चेहरे बघतोय की प्रदीपनं जे सकाळी मग आल्या जे सुंदरसं गीत आमच्यासमोर सादर केलं, ते गीत पाहिल्यानंतर मला वाटतं की खऱ्या अर्थानं आपण कधी आपल्याला दोष देण्याचा प्रयत्न करतो की माझे हात असे आहेत, माझे पाय तसे आहेत, माझी दृष्टी नाही, माझं काय आहे, परंतु आपल्या आतमध्ये असणारी जी काही कलागुण आहे तर ते कलागुण या ठिकाणी आपण किती जोपासतो, किती जपतो हे महत्त्वाचं आहे. ते जपण्याचं काम गणेशपासून, अश्विनीपासून ही सगळी जी मुलं या ठिकाणी मगापासून कविता सादर करत होते, हे कविता सादर करणं खऱ्या अर्थानं मला वाटत होतं की माझं अनेक दिवसापासूनचं 18 वर्षापासूनचं जे माझं स्वप्न होतं की यशवंत महाविद्यालयामध्ये येऊन शिकावं, परंतु आज इथं बसून मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमच्याकडनं शिकता आलं, कारण ह्या गोष्टीसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, मागच्या 2-3 दिवसापूर्वी ज्या मराठी म्हणजे विषय जो मला दिलेला आहे की शेती मातीचे प्रश्न, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती, त्या मराठी भाषेच्या अनुषंगाची मांडणी माझ्या एकूणच बोलण्यामधनं आपल्यासमोर येईल. एकूण या मांडणीमधनं या ठिकाणी आपलं एकूण जे काही संस्कृती आहे, समाजामधनं जे काही असणारं जे काही एकूण वातावरण आहे ते वातावरणही आपल्या नजरेसमोर उभं राहील. पण हे राहत असताना या मराठी भाषेचा जो गोडवा आहे हा गोडवा संत ज्ञानेश्वरांच्यापासून त्यांनी त्याला तर अमृताचं पैंजा जिंके या पद्धतीचं मोठेपण मराठी भाषेला दिलेलं आहे.
चक्रधर स्वामी असतील, महानुभव संप्रदायातले अनेक कवी असतील, शाहिरी वाङ्मयातले अनेक कवी असतील, ह्या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गोडवा गायलेला आहे. परंतु एवढंच नव्हे तर या ठिकाणी परकीय भाषेतले असणारे जे काही भाषिक मंडळी आहेत, तर त्या भाषिकांनी सुद्धा खऱ्या अर्थानं मराठीचं मोठेपण सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे गेल्या 2-3 दिवसाखाली आपल्यापासून निघून गेले. तर त्या दिब्रिटोंनी मराठी भाषेची गोडी गात असताना असं म्हटलेलं आहे की जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिळा माझी कस्तुरी, तैशी भाषा माझी साजरी मराठी. म्हणजे मराठीचं जे मोठेपण आहे, मोठेपण सांगत असताना मराठी भाषा ही जसं अनेक हिऱ्यामधनं जसे काही वेगवेगळे हिरे आपल्याला पाहायला भेटतात, तसं अनेक भाषांमधनं मराठीचं जे मोठेपण आहे किंवा मराठीचं जे थोरपण आहे, हे थोरपण ख्रिश्चन धर्मीय असणाऱ्या एका ख्रिश्चन भाषिकांनी मराठीचं गोडवं गावं, हे खऱ्या अर्थानं यावरूनच या ठिकाणी मराठी भाषा आपली किती मोठी आहे आपल्याला पाहायला भेटतं. कारण माय मराठी नावाचा जो उत्सव आपण या ठिकाणी महोत्सव साजरा करत आहोत, आणि हे साजरा करत असताना जे सरांनी माय या शब्दांचं एक तुमच्यासमोर म्हणणं मांडलेलं आहे, त्या बाबतीमध्येच बहिणाबाईंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की माये म्हणता म्हणता उठ उठाला भिडे, सासू म्हणता म्हणता त्याचा अंतर पडे. म्हणजे माय या शब्दातला जो आपुलकी आहे, माय या शब्दातला जो जिव्हाळा आहे, माय या शब्दातली जैविकता आहे, ती जैविकता सासू या शब्दामधनं आपल्याला सापडत नाही. आणि खऱ्या अर्थानं त्यासाठी आपण माय मराठीचा जो काय गौरव आहे, हा गौरव करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपली मराठी भाषा ही आपल्याला रोजगाराच्या किती संधी उपलब्ध करून देते, आपल्याला या ठिकाणी म्हणजे व्यवहारामधनं वावरायला किती उभं करून देते, हे महत्त्वाचं नाही. तर मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, या असंख्य ज्या भाषा असतात आणि त्यातलं जे साहित्य आहे, हे साहित्य या ठिकाणी आपण कसं वागावं, कसं वागू नये, या विषयाचा जो काही नैतिकता आहे, जो काही मानवी मूल्य आहेत, हे मूल्य आमच्यासमोर उभं करण्याचं काम, आमच्यासमोर पेरण्याचं काम हे सगळं करत असतं. आणि हा मराठीचा जो जागर आहे, हा जागर केवळ आजच्या या दिवसापुरता मर्यादित नाही. तर मला माहिती आहे की कारण कोरोनाच्या काळामधनं सगळ्या गिरण्या बंद पडल्या होत्या, सगळे कारखाने बंद पडले होते, सगळे रस्ते ओस पडलेले होते. अशा ह्या ओस पडलेल्या काळामध्ये सुद्धा यशवंत महाविद्यालयाचं जे काही चक्र होतं मराठी भाषेच्या जागराचं, मराठी भाषेच्या संवर्धनाचं, हे चक्र मात्र मी अनुभवत होतो. आमचा मित्र असतील, संजय जगताप सर असतील, विश्वाधर देशमुख सर असतील, ही सगळी मंडळी तुम्हा सगळ्या मुलांना घेऊन या ठिकाणी हा जो काही गाडा आहे, हा मराठी भाषेच्या संवर्धनाचा गाडा नेमकेपणे या ठिकाणी म्हणजे ते पुढे नेत असताना आपल्याला पाहायला भेटत होतं. कारण मला माहिती आहे की कोरोना काळामध्ये या सगळ्या गोष्टी बंद पडलेल्या असताना सुद्धा मात्र यशवंत महाविद्यालयाचे हे जे काही विविध उपक्रम होते, हे उपक्रम मात्र सातत्याने या ठिकाणी चक्रासारखे फिरत असताना आपल्याला पाहायला भेटतात. विचारशाला का नावाचं एक यूट्यूब चॅनल तुमच्या महाविद्यालयामधनं तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काढलेलं होतं. त्याच्यामध्ये परिचय साहित्य संकल्पनाचा या परिचयामध्ये म्हणजे मराठी भाषा आणि त्या भाषेमधल्या या ठिकाणी जे काही वेगळ्या पद्धतीच्या संकल्पना आहेत, तर त्या संकल्पनाला अनुषंगून अनेक मान्यवरांची भाषणं या ठिकाणी त्यामध्ये झालेली होती, त्यांनी भाष्य केलेलं होतं. ती संधी मला यशवंत महाविद्यालयाने मला कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा दिलेली होती. ग्रामीण साहित्याच्या अनुषंगानं मी माझी काही मतं त्यासमोर मांडण्याचं काम केलेलं होतं. या दरम्यानच्या काळामध्येच कोरोना काळातील कविता वाचन म्हणजे जसं असंख्य मुलं या ठिकाणी समोर येऊन या ठिकाणी कविता वाचत होते, म्हणजे ह्या मुलांच्यामध्येच एखादा सक्षम कवी दडलेला असतो, चांगला एखादा लेखक दडलेला असतो, त्या लेखकाला खऱ्या अर्थानं त्याची जोपासना करण्याचं काम, त्याला पाणी पुरवठा देण्याचं काम खऱ्या अर्थानं हे विभाग करत असतो. म्हणून ह्या असंख्य मुलांच्या माध्यमातून सुद्धा जे काही असंख्य मोठमोठे कवी आहेत, तर त्या कवींनासुद्धा ह्या मंचावरती आणण्याचं काम कोरोना काळातील कविता ह्या सदराच्या माध्यमातून महाराष्ट्रातले जे ख्यातनाम कवी आहेत, हे सगळे कवी ह्या मंचावरती ह्या विभागामधून आलेले आहेत. म्हणजे ते कदाचित ऑनलाईन पद्धतीनं जरी असतील तरीसुद्धा मात्र ते आपल्यासमोर आहेत. कदाचित तुम्ही ते यूट्यूब चॅनलवरती ते सगळं जर पाहिलं तर जे नवीन आलेले मुलं आहेत, तर त्या मुलांनासुद्धा त्या कवितांचं वाचन या ठिकाणी म्हणजे ऐकता येईल. दुसरी गोष्ट, हे सगळे जसे महत्त्वाचे लेखक म्हणून हा विभाग या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचं संवर्धन करण्याचं काम करतो, तसंच तुमच्यामधल्या ज्या काही अनेक गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींनासुद्धा या ठिकाणी चालना देण्याचं कामसुद्धा हा कविता म्हणजे हा विभाग करताना दिसतो. त्याच्यामध्ये मला अनेक मुलं त्या बाबतीमधनं दिसलेले होते. त्याच्यामध्ये अभिलाष महामुनी असेल, राहुल चिल्लावार असेल, प्रगती तेलंग असेल, प्रणिता तेलंग असेल, आशा धाबे असतील, निकिता गाडे असतील, सांची कोलते असतील, कृष्णा वाघमारे असतील, ही जी लेकरं आहेत, हे लेकरं वेगवेगळ्या पुस्तकांच्यावरती या ठिकाणी भाष्य करताना दिसतात. ते पुस्तकं ज्यावेळेस त्यांचं मी आवर्जून हे जे काही मुलांनी जे काही वेगवेगळ्या पुस्तकांच्यावरती ग्रेट भेट नावाचे जे पुस्तकं तुम्ही सदर चालू केलेलं होतं, त्या पुस्तकाच्या माध्यमातून ही पुस्तकं मी आवर्जून तुम्ही जे काय मांडलेली मतं आहेत, हे मतं मी ऐकत होतो. आणि मला प्रश्न पडला की एक या वयामध्ये, ज्या वयामध्ये तुम्ही शिकत आहात, ज्या वयामध्ये या ठिकाणी आपण पुस्तकावरती काय भाष्य केलं या पद्धतीचं आम्हाला ज्ञान नव्हतं, तर या वयामध्ये तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीनं ह्या पुस्तकावरती भाष्य करता, ही गोष्टसुद्धा या ठिकाणी मला एक चांगल्या दिशेनं वाटचाल करत असलेली मला दिसायला लागलेली आहे. याशिवाय आपल्याला कधी कधी मला म्हणजे जेव्हा मी इथे MA करत होतो सर,
तर MA करताना या ठिकाणी चुकून माकून एखाद्या पिक्चर पाहायला जायचं. पिक्चर पाहायला गेल्यानंतर भीती राहायची की आपल्या गावातलं कुणीतरी येणार तर नाही ना, आपल्या गावातला एखादा मुलगा मला बघणार तर नाही ना, बाबांना घरी जाऊन सांगणार तर नाही ना. म्हणजे पिक्चर पाहणं सुद्धा एक भीतीचं वातावरण होतं. म्हणजे जसं तमाशाला जायचं म्हटलं तर माणसं जसं दडून दडपून जायचे, तसं पिक्चर पाहणं सुद्धा खूप चुकीचं होतं. परंतु तुम्ही पिक्चर आवर्जून पाहायला पाहिजे या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी अभिरुची आस्वाद नावाचं जे काही एक सदर चालू केलेलं होतं, ह्या सदराच्या माध्यमातून तुम्ही काय पाहिलं पाहिजे, काय न पाहिलं पाहिजे, आणि जे पाहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण मतमतांतर मांडली पाहिजे या अनुषंगाने सुद्धा 12वी फेलसारखा तुम्ही दाखवलेलं पिक्चर असेल, किंवा त्यानंतर गांधीजी समजून घेत असताना गांधीजीच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या जीवनचरित्राच्या अनुषंगाने जे काही असंख्य तुम्ही जे काही चित्रपट या निमित्ताने दाखवलेले होते, ह्या चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा आपण चित्रपट कसा पाहावा, का पाहावा याविषयीचं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं सूत्र देण्याचं काम या मराठी विभागानं दिलेलं होतं. आता नुकतंच भित्तीपत्रक या ठिकाणी त्याचं प्रकाशन झालेलं आहे. माय मराठीच्या कार्यकारिणी या ठिकाणी आता नुकतीच आपल्यासमोर प्रकाशित झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट कथावाचन असेल, कथाकथन असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या आतमधलं जे काही वाङ्मयीन जाणीवा आहेत तर त्या जाणीवा वृद्धिंगत करणं हाच या पाठीमागचा हेतू होता. म्हणजे कृष्णानं मध्ये एक भित्तीपत्रक काढलेलं होतं, प्रेम म्हणजे काय आणि प्रेम यश वगैरे या पद्धतीचं. म्हणजे ह्या वयामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रेमाची जी जाणीव आहे ही जाणीव तुम्हाला अधिक आतमधनं म्हणजे खवळून आणण्याचा प्रयत्न करत असते. मीही जेव्हा नांदेडला आलो ना तर त्यावेळेस माझा एकूण गबाळा वेश पाहिल्यानंतर, माझी सगळा अवतार पाहिल्यानंतर मला पहिल्यांदा भीती वाटली. अगदी कट मारून जाणारी जी काही मुलं असतील, जीन्स पॅन्ट घालणारी मुलं असतील, त्यांचा टापटीपणा पाहिलेला असेल. ह्या काळामध्ये शरद जोशींनी पत्र लिहिलेलं होतं सर, त्या दरम्यानच्या काळामध्ये 2002मध्ये शेतकरी संघटकमधून ते 86मध्ये ते छापून आलेलं होतं. तर त्यावेळेस मात्र शरद जोशींनी त्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला होता की बाबांना तुम्ही खेड्यामधनं या ठिकाणी शहरामध्ये आलेला आहात आणि शहरामध्ये आल्याच्या नंतर इथला जो काही एकूण सगळा जो काही संस्कृती आहे ही संस्कृती तुम्हाला लवकरात लवकर सहजासहजी पचणार नाही. आणि इथं आल्यानंतर खरंच म्हणजे पहिल्यांदा मी जे काही 4-5 महिने या ठिकाणी बुजरेपणानं राहत होतो, ह्या सगळ्या पोरांचं राहणीमान पाहत होतो, तर त्यावेळेस मात्र मी खेड्यामधनं आलेला लाजरा बुजरा गबाळा असलेला वेशभूष माझ्या पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये एक न्यूनगंडाची भावना होती. कारण खेड्यातली मुलं काही चांगलं शिकूत नाही, म्हणजे शिकू शकत नाहीत, म्हणजे त्यांना काही चांगलं ज्ञान नसतं, फाडफाड इंग्लिश बोलता येत नाही. अशा ह्या काळामधनं खऱ्या अर्थानं मात्र मी जेव्हा 2-3 महिन्यानंतर लक्षात आलं, म्हणजे या महाविद्यालयामध्ये भुजवाडीकर म्हणजे भुजंगवाडीकर सर या ठिकाणी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख होते आणि त्यांच्या नावाने दिल्या जाणारा विद्यापीठातला जो काही पहिला पुरस्कार होता हा पुरस्कार या ठिकाणी मला जाहीर झाला. म्हणजे उशिरानंतर ती गोष्ट कळाली आणि प्रकाश मेधकर सरांच्या हस्ते या ठिकाणी माधवकृष्ण सावरगावकर सरांनी माझा सत्कार ठेवला. आणि त्यावेळेस मात्र लाजरा बुजरा वाटणारा हा जो चेहरा आहे हा चेहरा काहीतरी करू शकतो बा या पद्धतीची जाणीव माझ्या वर्गामधनं झालेली होती. आणि तेव्हा मात्र या ठिकाणी आपण खेड्यापाड्यातली जी काही मुलं असतात हे मुलं खऱ्या अर्थानं जाणीवेचा बंध घेऊन या ठिकाणी सोबत वावरणारे असतात. आपले आईबाबा शेतामध्ये काम करतात, आई शेतामध्ये काम करते आणि ते ज्यावेळेस आपल्याला इथं पाठवतात आणि इथं पाठवल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. म्हणून शरद जोशी त्या पत्रामध्ये असं म्हणतात की जेव्हा एखादा रामानं आपल्या सीतेची सोडवणूक करण्यासाठी हनुमानाला लंकेमध्ये पाठवलं, लंकेमध्ये गेलेला जो हनुमान आहे हा हनुमान तिथे गेल्यानंतर तिथल्या उंच उंच इमारती बघत होता, तिथले सोन्याची लंका बघत होता, बाग बगीचे बघत होता, त्या बगीच्यामध्ये झाडाला आलेली जी काही फळं बघत होता. हे सगळं फुलं पाहिल्यानंतर तो हनुमान तिथं काही रममान झाला नाही, पण तिथे गेल्यानंतर त्यांनी सीतेचा शोध घेतला आणि सीतेचा शोध घेतल्यानंतर नंतर रामायण कसं झालं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. मित्रांनो, तुम्ही सगळेजण हनुमान आहात, जे खेड्यापाड्यामधनं आलेला आहात, शहरामध्ये या ठिकाणी स्थिरावलेल्या आहात. इथल्या चांगल्या गोष्टी तुम्ही जरूर घेतल्या पाहिजे. परंतु ह्या गोष्टी घेत असताना अशा काही गोष्टी मात्र मोबाईलसारख्या जे काय आपण मोबाईलचे वेळ नावाची आता एक आमच्या भगिनींनी कविता सादर केली, म्हणजे ह्या गोष्टी घेत असताना आपण मोबाईलचा जरूर चांगल्या अर्थानं वापर केला पाहिजे, परंतु आपण त्याच्या आघोरी त्याच्या अधीन गेलं पाहिजे ही जाणीव मात्र या ठिकाणी या निमित्ताने आपल्यासमोर असली पाहिजे. पण दुसरी गोष्टसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी वृक्ष आहेत अशातला भाग नाही. आपण प्रेमाच्या सुद्धा अनेक गोष्टी अनेक कवींनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. प्रेम हे आपण आपल्या आईवरती करतो, प्रेम आपण आपल्या मातीवरती करतो, प्रेम आपण आपल्या गावावर करतो, आपल्या मित्रांच्यावरती करतो. म्हणजे प्रेम हे फक्त प्रियशीवरतीच करावं अशातला भाग नाही. म्हणजे प्रेम जरी केलेलं जरी असेल ना, मात्र ते प्रेम मी तुला चंद्र तोडून आणून देतो, सूर्य तोडून आणून देतो, चांदण्या तोडून आणून देतो, ह्या ज्या काही प्रेमाच्या आपल्या ज्या काही अतिशय गोष्टी म्हणजे भांपक कल्पना असतात ह्या कल्पना मात्र आपण थोड्याशा बाजूला काढल्या पाहिजे. आणि प्रेम व्यक्त करताना सुद्धा मात्र ते प्रेमामध्ये सुद्धा आपण ज्या भवतालामधनं आलेलो आहोत, आपण ज्या परिसरामधनं आलेलो आहोत त्याचे प्रतीक प्रतिमा रूपकं आपल्या कवितेमधनं आली पाहिजे. म्हणून याविषयीचा एक नमुना दाखल मी फक्त एक कविता आपल्यासमोर ठेवतो. केशव खटिंग नावाचा माझा एक मित्र आहे, म्हणजे आमच्या दोघांचाही तो कवी मित्र आहे. तर त्या केशव खटिंगची कविता आहे, त्याच्यातला रोमॅन्टिक भाग थोडासा बाजूला जरी ठेवला तरीसुद्धा मात्र ह्या कवितेच्या माध्यमातून हा कवी आपल्या भवतालातल्या असणाऱ्या ज्या असंख्य गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्या पुढे कशा पद्धतीने मांडतो आपण ते बघूयात. ती कविता आपल्यासमोर ठेवतो, कदाचित ते आपल्याला आवडल्यानंतर ती जरूर घ्या आणि नाही जर आवडली तर सोडून द्या.
केशव खटिंग यांचा सालोसाल नावाचा या ठिकाणी कविता संग्रह आहे. ह्या कवितेमधनं या ठिकाणी राबणारी कष्ट करणारी जशी आई येते, जसे बाबा येतात, जसा परिसरातल्या असंख्य बायका येतात, जसं त्यांनी दुःख मांडलेलं आहे. पण त्याच पद्धतीनं पिंपळाचं पान नावाची कविता कदाचित तुम्ही यूट्यूबवरती पाहिलेली असेल. तर त्या कवितेमधनं हा कवी काय म्हणतो बघा. पिंपळाचं पान कसं उगवतानी लाल ग. म्हणजे पिंपळाचं झाड तुम्ही पाहिलेलं असेल, पिंपळाचं पानही पाहिलेलं असेल, परंतु आपल्या प्रियेशीकडे पाहिल्यानंतर हा कवी काय म्हणतो बघा की पिंपळाचं पान कसं उगवतानी लाल ग, लाल ग सखे तसे तुझे गाल ग, लाल ग सखे तसे तुझे गाल ग. काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग, काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग, अग चाल ग सखे तसे तुझे बाल ग, चाल ग सखे तसे तुझे बाल ग. ह्या लेकरांची अवस्था बघा कशी होती. कवी काय म्हणतो की एकटक नजरेची भिंतीवरली पाल ग. ती पाल अशी दबकूनच राहते. कुठे किडा खायला भेटतो का, कुठं काही भेटतं का आपल्याला. म्हणजे एकटक नजरेची भिंतीवरली पाल ग, पाल ग सखे तसे माझे हाल ग, पाल ग सखे तसे माझे हाल ग. शब्द तुझे. आपण कधी मुलींचं बोलणं सुद्धा ऐकताना बघा की असं मला बोलेल का, मला वही मागेल का, नोट्स मागेल का. म्हणजे आपलं असं दिवसभर आपण गुदगुल्या होतात एखादी बोललेली असेल तर मुली. हे बघा कवी काय म्हणतो की शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग, शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग, बोल ग सखे मला सुद्धा बोल ग, न बोल ग सखे मला सुद्धा बोल ग. तुम्हाला रामकाठी बाबूळ माहिती असेल. म्हणजे काही बाबळी ह्या झुडपाळा असतात आणि रामकाठी बाबळी सरळ असते. तिचा काटा खूप खतरनाक राहतो, उडल्यानंतर कळतं ते. पुढे बघा काय म्हणतो ह्याला प्रतीक मांडताना ते. रामकाठी बाभूळ जसा देह सक वार ग, रामकाठी बाभूळ जसा देह सक वार ग, वार ग सखे मला नुसतं मुका मार ग, वार ग सखे मला नुसतं मुका मार ग. ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग. म्हणजे ओठाचं सुद्धा बघा हा कवी कसा वर्णन करतो की ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग, फोड ग सखे मला आंबटाची ओढ ग, न फोड ग सखे मला आंबटाची ओढ ग. म्हणजे कवीने ह्या कवितेमधनं मांडलेल्या ज्या काही प्रतिमा असतील, जी रूपकं असतील, हे रूपकं खऱ्या अर्थानं ज्या भागातनं तो आलेला आहे त्या भागाशी संबंधित मांडलेली ती रूपकं आहेत. म्हणजे मराठी भाषा म्हणजे काय बरं की आपण जेव्हा कविता लिहितोच ना तर ती कविता लिहित असताना ती आपली असली पाहिजे, ती आपली वाटली पाहिजे, आपल्या परिसराची भाषा वाटली पाहिजे. आणि या अर्थानं खऱ्या अर्थानं असं जे साहित्य असतं हे साहित्य खऱ्या अर्थानं आपल्याला एक आतमधनं किंवा पुढच्या लेखकाला सुद्धा हलवून ठेवण्याची जी ताकद आहे ही ताकद या निमित्तानं आपल्याला पाहायला भेटते. मित्रांनो, कवितेमधनं मला जो विषय दिलेला आहे तर त्या विषयामध्ये शेती मातीचे प्रश्न नावाचा जो काही घटक आहे हा घटक अभ्यास माझ्या मांडणीसाठी मला दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही बहुतांशी शेतकऱ्यांची लेकरं आहात, शेतकऱ्यांची मुलं आहात आणि त्यामुळं आपल्याच शेतकऱ्यांचं दुःख, आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या तुमच्यापुढे मांडणं हा माझ्यासाठी काही नौखा भाग नाही. परंतु याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असतील, तुम्ही पाहत असताल, त्या परिस्थितीमधून तुम्ही त्याची जाणीव असेल. ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील तरीसुद्धा मात्र मी आज शेतकरी नाही. कारण मी आता सर झालं, आम्ही तिघंही चौघं झालं म्हणजे वेगळ्या क्षेत्रामध्ये आता आहोत. शेतकरी म्हणून मी स्वतःला म्हणू शकत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या विषयीचा थोडासा कळवळा असेल, त्याच्याविषयीची सहानुभूती असेल, परंतु शेतकऱ्यांच्या जगण्यातली जी दाहकता असेल, त्याच्यातला जो आनंद असेल, त्याच्यातलं जे सुख असेल तर ते सुख मात्र जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे आपण जे म्हणतो त्या अनुषंगाने आपल्याला पाहायला भेटतं. मी कधीमध्ये माझ्या बंधूला मोठ्या गावात फोन करतो, सर की भाऊ काय करायला, तर तो म्हणतो मी शेतात आहे, या आवडावर आहे, त्या आवडावर आहे, मोटर जळाली, म्हणजे विहिरीमध्ये मोटार सोडता सोडता गडी पाण्यात पडला. म्हणजे अशा कितीतरी समस्या, म्हणजे वीज आहे तर विहिरीत पाणी नाही, विहिरीत पाणी आहे तर वीज नाही, म्हणजे अशा कितीतरी समस्या शेतीबाबतीच्या बाबतल्या आपल्याला पाहायला भेटतात. मराठी साहित्यामधला जो आलेला जो शेतकरी आहे तर तो शेतकरीसुद्धा अशा वेगवेगळ्या अंगाने आलेला आहे. म्हणजे मुळात सुरुवातीच्या काळामध्ये जे शेती आणि शेतकऱ्यांचं चित्रण झालेलं होतं तर ते चित्रण करत असताना साहित्यामधनं आलेलं जे चित्रण मला वाटतं 3 टप्प्यावरती पाहायला भेटतं. एक पहिला टप्पा असा होता
की शेतकऱ्याचा शारीरिक व्यंग दाखवून त्याची चेष्टामस्करी करणं, त्याची टिंगलटावळी करणं, अशा पद्धतीचा प्रघात एकीकडे मराठी साहित्यामधून आलेला होता. म्हणजे वराड निघालं लंडनला नावाचा म्हणजे आपला एक कविमित्र आहे, त्यांनी म्हणजे कीर्तन केलेलं होतं आणि खूप छानसा प्रयोग केलेला होता. लक्ष्मण देशपांडेंचा तो प्रयोग या ठिकाणी महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतला. परंतु अशा नाटकाच्या माध्यमातून अंगठे बहादर शेतकरी म्हणजे त्याला काहीच कळत नाही या पद्धतीची भावना मात्र साहित्याच्या क्षेत्रामधून सुद्धा मांडल्या गेलेली होती. दुसरा एक प्रकार असा होता की शेतकऱ्यांकडे नकारार्थी अंगानं पाहिलं गेलेलं होतं. म्हणजे शेतकरी हा अडाणी आहे, त्याला काही कळत नाही, त्याला अक्कल नाही, तो भोळसर आहे, तो निरक्षर आहे, तो गावंढळ आहे, तो दारुडे आहे, अशा पद्धतीच्या कितीतरी नकारार्थी अंगानं त्याच्या मांडण्या केलेल्या गेलेल्या होत्या. म्हणजे शेतकरी दारू पितो म्हणजे शहरातली माणसं दारू पित नाहीत का बरं, म्हणजे म्हणून ते काय आत्महत्या करतात का, म्हणजे दारू पितो म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय, अशा पद्धतीच्या ज्या काय शेतकऱ्याच्या बाबतीमधनं नकारार्थी भूमिका मांडून सुद्धा शेतकऱ्याचा चेहरा मलिन करण्याचं काम केलं गेलेलं आहे. निळफुल्यांचा डायलॉग तुम्ही मांडलेला असेल की बाई वाड्यावर या, म्हणजे बाई म्हणजे वाड्यावरच बोलवायचं काम हा जमीनदार माणूस करत होता का, हा शेतकरी माणूस करत होता का. म्हणजे शेतीमध्ये खऱ्या अर्थानं तो खरंच कसा राबतो, म्हणजे त्याला दुसरीकडे पाहायलाच वेळ मुळात मिळत नाही, तर बाईला वाड्यावर बोलवण्याचा कधी प्रश्नच नाही. म्हणजे तो पडलेली भिंतसुद्धा बांधू शकत नाही, तर तो बाईला वाड्यावरती कुठून बोलेल. म्हणजे मुळात खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं एक नकारार्थी अंगानं सुद्धा शेतकऱ्याचं चित्रण साहित्यामधनं आलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट मात्र शेतकऱ्याचं एक कधी कधी उदात्तीकरण अधिक केल्या गेलेलं होतं. म्हणजे उदात्तीकरण या म्हणजे तो म्हणजे शेतकरी हा अन्नदाता आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, म्हणजे पोशिंदा अन्नदाता म्हणून तुम्ही त्याला मारून टाकायचं, म्हणजे त्यानं फक्त शेतामध्ये कष्ट करायचे ना आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी खायच्या. म्हणजे अशा पद्धतीचा अन्नदाता पोशिंदा म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याचं उदात्तीकरण केलं गेलेलं होतं. म्हणजे तुम्हाला एक कविता माहिती असेल की देशभक्तीवरती आधारलेली की मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती. म्हणजे त्या कवीला आपण सलाम केला पाहिजे. परंतु खऱ्या अर्थानं खरंच या देशामधनं जर सोनं जर पिकत जर असेल, त्या मातीमधनं सोनं पिकण्याची ताकद जर असेल, तरीसुद्धा मात्र शेतकरी आत्महत्या का करतो बरं. शेतकरी या ठिकाणी फासाला का कवटवून घेण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला उद्ध्वस्त करण्याचा का प्रयत्न करतो. आज बरेचसे खेड्यापाड्यातनं आलेले जे बरेचसे मुलं असतील तर त्या मुलांची आज लग्न व्हायला तयार नाहीत. म्हणजे 15 एकर 20 एकर जरी शेती जरी म्हटलं ना तर कोणी त्याला मुलगी द्यायला तयार नाही. म्हणजे शेतकऱ्यांची आणि एकूण शेतीची अवस्था या पद्धतीनं का टेकल्या गेलेली आहे, तर याविषयीचा सुद्धा विचार, त्याविषयीचं चिंतनसुद्धा आपण केलं पाहिजे. म्हणजे आज आपल्याला म्हणजे तुम्ही सगळेजण आपला भोवताला आता सध्या पाहत आहात, या काळामध्ये सुद्धा अनेक मोर्चे निघत असताना आपल्याला पाहायला भेटतात. तर त्या मोर्चामधला सुद्धा असंतोष जर कशाचा जर असेल तर तो खऱ्या अर्थानं असंतोष या ठिकाणी तुमच्या हाताला काम मिळत नाही एक, आणि ज्या हातानं या ठिकाणी शेतीमध्ये तुम्ही राबता तर त्या राबणाऱ्या हाताला या ठिकाणी त्याच्या कष्टाला दाम मिळत नाही. म्हणजे त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला रस्त्यावरती या ठिकाणी अनेक तरुण रस्त्यावरती आलेले आपल्याला पाहायला भेटतात. मला वाटतं त्यांचं जगणं जर संपन्न आणि शाश्वत जर राहिलं असतं तर अशा पद्धतीच्या मोर्चाची त्यांना काढण्याची गरजसुद्धा पडली नसते. म्हणून जे काही हजारोच्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चामधनं गर्दी आपल्याला दिसायला लागलेली आहे, तर त्या गर्दीतला असंतोषसुद्धा अशा कारणामधनं सुद्धा दडलेला आहे. याविषयीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. या अनुषंगाने स्वातंत्र्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपल्याला वाटलं होतं की आता स्वातंत्र्य मिळालंय, आता शेतकऱ्यांचं भलं होईल, सामान्य माणसांचं भलं होईल, गरिबांचं भलं होईल. परंतु या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्याची काही जी शृंखला आहे ही शृंखला कमी झालेली आपल्याला पाहायला भेटत नाही. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सहकार क्षेत्र आलं, परंतु सहकार हे स्वाहाकार बनलं. सहकाराच्या माध्यमातून एक साखर सम्राटांचा जो वर्ग आहे, सहकार सम्राटांचा जो वर्ग आहे, हा वर्ग नंतर उदयास आलेला होता. याशिवाय ग्रामस्वराज्याचं जे काय महात्मा गांधीजींनी जे स्वप्न पाहिलेलं होतं, रामराज्यांचं जे स्वप्न पाहिलेलं होतं, कारण गांधीजी नेहमी म्हणायचे भारत हा खऱ्या अर्थाने खेड्यांचा देश आहे, खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे, खेडी या ठिकाणी परिपूर्ण झाली पाहिजे. परंतु गांधीजींचं जे स्वप्न आहे हे स्वप्न नंतर त्यांची जी शिष्य म्हणून आलेली जी पुढची मंडळी होती, राज्यकर्ते मंडळी होती, ह्या सगळ्या राज्यकर्त्यांनी भांडवलदारांचं रक्षण करण्यासाठी, भांडवलदारी कारखानदारी चालवण्यासाठी या ठिकाणी शेतीचा कच्चा माल ठेवण्याचं काम केलेलं होतं आणि कमीत कमी किमतीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला लुटण्याचं काम केलेलं होतं. याविषयीची दाहकता तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये तेव्हा मांडलेली होती. तुकडोजी महाराज आपल्या एका ग्रामगीतेमध्ये एक ओळ अशी म्हणतात की कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कशी सुखी भावे पिकोनही उपाशी. म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा जो कच्चा माल आहे हा कच्चा माल या ठिकाणी अगदी स्वस्तामध्ये घ्यायचा आणि तो पक्का झाल्यानंतर मात्र या ठिकाणी अगदी सामान्य माणसांना मात्र पुन्हा तो अतिशय चौपटीने विकायचा. या सगळ्या विकण्याच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची जी शोषणाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला संपलेली दिसत नाही. या अनुषंगाने या ठिकाणी विठ्ठल वाघ आपल्या एका कवितेमधनं असं म्हणतात की रवी चालते चालते, रवी चालते गल्लीत, हाती ताकाचं पाणी, लोणी पळते दिल्लीत. म्हणजे दिल्लीत म्हणजे खऱ्या अर्थानं आज आपली जी काही शहरं सुशोभित दिसतात, म्हणजेच आपण रात्रीला ज्यावेळेस शहरामधून जातो तर त्यावेळेस वाटतं आकाशातल्या सगळ्या चांदण्या जर इथंच आणून ठेवल्यात की काय. परंतु जेव्हा कधी गावाकडे जातो सर अधूनमधून, आज मी जाईल गावाकडे, गेल्यानंतर आमच्या घरचा फॅनसुद्धा फिरत नाही.
म्हणजे म्हणजे त्या फॅन फिरण्याला सुद्धा मात्र गती नसते, कारण तिथं लाईट दिल्या जात असते, परंतु त्या लाईटनं मोटरही चालत नाही, कारण मोटर चालायची म्हणलं तर जागेवर खुंकून जागेवरच करते, फॅनसुद्धा फिरत नाही. म्हणजे जे जे काय तुम्ही खेड्यापाड्यामधनं देता तर त्या ठिकाणी उगाच द्यावं म्हणून काय देता, त्यामध्ये आज जशी आपल्याला इथं लाईट पाहायला भेटते तशा पद्धतीची लाईट, तशा पद्धतीची व्यवस्था, तशा पद्धतीच्या सुखसुविधा खेड्यापाड्यामधनं आपल्याला पाहायला भेटत नाहीत. म्हणून आता आमच्या घरातलं जे आपण दही लोणी आहे, हे लोणी मात्र या ठिकाणी शहरातली म्हणजे आमच्यासारख्या नोकरदारांची लेकरं खातात, आणि मात्र जे काही खेड्यापाड्यातली शेतकऱ्यांची जी मुलं आहेत, जे मुलं या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर गाई म्हशीला चारा टाकतात, तिच्या धारा काढतात, तिची चारावरण करतात, रात्री बेरात्री उठून त्या ठिकाणी चारावरण करतात, मात्र त्यांच्या लेकरांना मात्र खायला ताक भेटतं. म्हणजे ही जी काही इंडिया भारताची जी दरी आहे, ही दरी ह्या कवितेच्या माध्यमातून हा कवी आपल्यासमोर मांडताना दिसतो. आणि पुढे तो असं म्हणतो की फुलवत्या कापस आले, चंद्र चोरू चुरूप आहे, तरी मायमाऊलीची मांडी सदा उघडीचर आहे. म्हणजे ज्यावेळेस आमची मायमाऊली या ठिकाणी कापूस वेचण्याचं काम करते, त्या कापसाची निर्मिती करणारी आमची मायमाऊली आहे, शेतकरी मायमाऊली. परंतु ज्यावेळेस मात्र तिच्या अंगावरचं वस्त्र पाहतो तर त्यावेळेस मात्र 18 जागी तिचं वस्त्र म्हणजे फाटलेलं असतं. म्हणजे तिचं जे दारिद्र्य आहे, तिची जी गरिबी आहे, ही गरिबी पाहत असताना आपण अनेक वस्त्र परिधान करतो. म्हणजे अनेक ह्या कापसाची निर्मिती करणारी, ह्या वस्त्राची निर्मिती करणारी आमची ती माता आहे, पण ती माता मात्र दारिद्र्यामध्ये जीवन जगण्याचं काम करते. याविषयीची वास्तविकता या ठिकाणी हा कवी आपल्यासमोर मांडताना दिसतो. ह्या दरम्यानच्या काळामध्ये मित्रांनो फक्त काही नावं तुमच्या पुढे ठेवतो, तुम्हाला लायब्ररीमध्ये गेल्यानंतर ते तुम्ही आवर्जून वाचण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये रार बोराडे असतील, विठ्ठल वाघ असतील, महादेव मोरे असतील, शेषराव मोहिते असतील, भास्कर चंदनशिव, राजन गवस, जगदीश कदम, श्रीकांत देशमुख, विश्वास पाटील, इंद्रजित भालेराव, बाबाराव मुसळे, फम शहाजिंदे, प्रभाकर हारकळ, सदानंद देशमुख, केशव देशमुख, आसाराम लोमटे, सुरेंद्र पाटील, नारायण सुमन, शंकर वाडेवाले, लक्ष्मण महाडिक, संतोष पद्माकर पवार, नामदेव वाबळे, प्रकाश किनगावकर, संदीप जगदाळे यासारख्या नव्या जुन्या कितीतरी लोकांची आपल्याला नावं सांगता येतील. यामध्ये अनेक अजून चांगल्या पद्धतीचं सकस लिखाण करणारी मंडळी आहेत. त्यांचं साहित्य जर या ठिकाणी तुम्हाला लायब्ररीमध्ये वाचायला जर भेटलं तर तुम्ही आवर्जून वाचण्याचा प्रयत्न करा. एक फक्त काही कथेचा नमुना मी तुमच्यासमोर ठेवतो. भास्कर चंदनशिव यांची लाल चिखल नावाची कथा आहे, ज्या भास्कर चंदनशिव सरांनी विश्वधर देशमुख सरांना शिकवलेलं आहे. ते खऱ्या अर्थाने त्यांचे विद्यार्थी आहेत आणि तीच परंपरा या ठिकाणी परत तुमच्याकडे या ठिकाणी येण्याचं काम करते. भास्कर चंदनशिव यांच्या अंगार मातीमधल्या तुम्ही कथा जर वाचल्या, तिथली नवी हत्यारा नावाची कथा असेल, मेघमारू नावाची म्हणजे कथा असेल, त्यानंतर हिशोब नावाची कथा असेल, लढत नावाची कथा असेल, या कथेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शोषकतेचा जो पाढा आहे, त्याच्या जगण्याचं जे काही दुःख आहे, त्याच्या जगण्यातली जी वेदना आहे, ही वेदना सनातन वेदना या ठिकाणी मांडण्याचं काम या ठिकाणी भास्कर चंदनशिव सरांनी आपल्या कथेच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. लाल चिखल कथा मी तुमच्यासमोर यासाठी ठेवतो कारण या लाल चिखल कथेतला जो मुलगा आहे, हा मुलगा शाळकरी मुलगा आहे. हा शाळकरी मुलगा या ठिकाणी आपल्या आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी आपले भाजीपाला, त्यांचे जे वडील असतात, हे वडील भाजीपाला घेऊन येत असतात. एकीकडे एका दुकानावरती आई असते, एका दुकानावरती तिचे आबा असतात, दुसऱ्या दुकानावरती थोरला भाऊ असतो आणि एका दुकानावरती हा स्वतः तो शाळकरी मुलगा या ठिकाणी बसलेला असतो. बसल्यानंतर त्याच्या लक्षात येत असतं की माझे आबा आरडून ओरडून या ठिकाणी भाजीपाला विकण्याचं काम करतात, पण ते विकत असताना मात्र या ठिकाणी त्याच्या जगण्यामध्ये समृद्धता मला का दिसत नाही. कारण वर्गामध्ये शिकवत असताना जोशी गुरुजी त्याला वर्गामध्ये इतिहासाचा पाठ शिकवत असतात. त्या इतिहासाच्या पाठामधनं म्हणजे मोगलांच्या लढाया ते मांडतात, आदिलशाहींच्या लढाया मांडतात, अनेक जे काही अतिक्रमण या ठिकाणी या देशावरती झालेले आहेत, ह्या सगळ्या लढ्या ते आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करतात. परंतु ह्या लढ्या उभं करत असताना अनेक सतांतरं झाली, परंतु शेतकऱ्यांच्या लुटीमधनं या ठिकाणी कोणत्याही बदल झालेला आपल्याला पाहायला भेटला नाही. ब्रिटिशांचं धोरणं आले, ते ब्रिटिशांचे धोरणंसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याची पिळवणूक करणारी ठरले. म्हणजे दादाभाई नौरोजीचा सिद्धांत तो डोळ्यासमोर उभा करतो आणि सगळं पाहत असताना माझ्या शेतकरी मायबापाच्या जगण्यामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस कधी येतील का नाही, हा प्रश्न त्याच्या मनासमोर पडलेला असतो. आणि त्याच्या आईबाबांची म्हणजे तो विचार करतो की माझ्या शेतामध्ये माझी आई राबते, माझे आबा राबतात, माझा थोरला भाऊ राबतो, 4 बैलं राबतात, हे सगळी राबणारी माणसं असून सुद्धा या ठिकाणी त्यांची घरात पडलेली जी नाहणीची भिंत आहे, ही भिंत हा माणूस का बांधू शकत नाही बरं. म्हणजे एवढं काबाड कष्ट करून सुद्धा त्याच्या जगण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हा फरक दिसत नाही. तो विचार करतो म्हणजे शेतामधनं म्हणजे जे काही टमाट्याचं डालगं आहे, हे डालगं गाडीमध्ये ठेवतो, गाडीतलं डालगं बाजारामध्ये आणतो. म्हणजे हा सगळा हेलपाटा पाहिल्यानंतर तो प्रश्न पडतो की गाडीतलं डालगं जर खाली जर ठेवायचं म्हटलं तर तिथला जो हमाल आहे, हा हमाल 10-20 रुपये घेत असतो. परंतु माझा आबा मात्र या ठिकाणी दिवसभर राबतो, त्याच्या वस्तूची किंवा त्याच्या कष्टाची किंमत मात्र काय केल्या जात नाही. आणि अशाच पद्धतीने ज्यावेळेस तो लाल 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 टमाटे त्या टोपल्यामध्ये असतात, एक माझ्यासारखा मध्यमवर्गीय पांढरपेशी माणूस त्यांच्याजवळ येतो आणि आल्यानंतर 2 रुपये किलोचे ते टमाटे असतात. विचारतो बाबा किती काय रुपये किलो आहेत, तर ते सगळे सांगतात 2 रुपये किलो. तर तो माझ्यासारखा पांढरपेशीमध्ये
एवढं महाग राहते का? तुमचा तर शेतकऱ्याचाच माल आहे, घरचाच माल आहे, स्वस्तात दिला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे संवाद कदाचित तुम्ही बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटत असतील. म्हणजे शेतकऱ्याचा माल म्हणजे फुकटचा माल आहे का बरं? तुमचा घरचा माल म्हणजे फुकटचा माल आहे का? म्हणजे व्यापाराचा माल घेत असताना मात्र तुम्ही घासघीस करत नाही, परंतु शेतकऱ्याचा माल म्हणल्यानंतर आपण तिथे घासघीस करण्याचा प्रयत्न करतो. तो मात्र चाराने आणाने या ठिकाणी किलोभर या ठिकाणी टमाटे त्याची किंमत ठरवतो आणि म्हणून तुम्हाला पाव किलो द्या. हा राग मात्र त्यांच्या वडिलाला सहन होत नाही. आणि त्यांचे जे वडील आहेत हे सगळे वडील त्या टमाटे आहेत ते त्याला म्हणतात, अरे हैवाना तुझ्या जिभेला हाड आहे की नाही? कारण या ठिकाणी 2 रुपये किलोचे टमाटे 4 आण्याने मागतो आणि घेताना पावकिलो घेतो. त्यांना राग सहन होत नाही आणि तो राग न सहन झाल्यामुळे ते अख्खेचे अख्खे टमाटे जमिनीवरती आदळतात. आणि ते आदळल्यानंतर या ठिकाणी त्या लाल लाल टमाट्यावरती माझा आबा कवरच्या कवर नाचत होता. हा कवितेचा या कथेचा जो शेवट आहे. या कथेच्या शेवटाच्या पाठीमागे हा शाळकरी मुलगा जो चिंतन मांडतो, हा चिंतन यासाठी मांडतो की कारण शेतकऱ्यांच्या जगण्यामधनं या ठिकाणी समृद्धीची आणि सुखाची जर दिवस जर यायची असतील तर या ठिकाणी ह्या पांढरपेशी वर्गांनी, ऐतखाऊ वर्गांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली पाहिजे. त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या एकूणच घामाचा विचार केला पाहिजे. अशा पद्धतीची मांडणी सुद्धा या कथेच्या माध्यमातून हा शाळकरी मुलगा आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज कधी कधी आम्ही पांढरपेशी माणसं कुठे मोठमोठ्याला धार्मिक पंक्ती घालतो आणि त्या पंक्तीमध्ये या ठिकाणी अन्नदाता सुखी भव अशा पद्धतीच्या कोरड्या सहानुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अशा सहानुभवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्याच्या जगण्याला समृद्धता येऊ शकत नाही. मित्रांनो, ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येते का? या पद्धतीची म्हणजे या पुस्तकावरती एक आमच्या विद्यार्थिनींनी तुमच्या मत व्यक्त केलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने ग्रेटाची हाकही आपल्याला ऐकू येत नाही, शेतकऱ्यांचं दुःखही आपल्याला समजत नाही. हे दुःख या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. कधीतरी दिवाळीला या ठिकाणी डाळी महागतात, कधीतरी कांदे महागतात. कांदे महागले, डाळी महागल्यानंतर या ठिकाणी मध्यमवर्गीयांचं म्हणजे नियोजन सगळं बिघडलं. कांदे महागल्यानंतर या ठिकाणी आमच्या डोळ्याला पाणी आलं असं आपण म्हणायला लागतो. म्हणजे माध्यमांनी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दुःखाकडं आणि शेतकऱ्याच्या एकूणच कष्टाकडं चांगल्या अर्थाने पाहायला पाहिजे. अलीकडे आलेली 100 पेजची एक कादंबरी आहे, संतोष जगताप यांची विजेने चोरलेले दिवस नावाची कादंबरी आहे. त्या कादंबरीतला बाळांनो फक्त तुमच्यापुढे उतारा ठेवतो. त्या उताराच्या माध्यमातून हा शेतकरी शेतामध्ये वीज चालवत असताना, शेतामध्ये या ठिकाणी पिकाला पाणी देत असताना किती मोठ्या कष्टातनं त्यांना जावं लागतं. आणि तरीसुद्धा मात्र समाज शासनकर्ते आमच्याकडे कोणत्या अंगाने पाहत असतात याविषयीचा नमुना म्हणून आणि भाषेच्या अंगाने आणि साहित्याच्या अंगाने जे काही महत्त्वाचे जे काही गुण आहेत तर ते गुण या ठिकाणी या उताराच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. या कथेच्या म्हणजे कादंबरीमधनं हा उतारा काय म्हणतो बघा, की कडू कपभर मुतासाठी बादलीभर पाणी मांडणार आणि कांदाने भाकरी परवडत नाही म्हणणार. 5 स्टार हॉटेलला 150 रुपयाचं दराचा अंडा आमलेट चव हाणून हाणताना करतं का कोण कधी विचार बरं? ते अंडा आमच्या हातानं 2 रुपये दरानं घेतलं जातंय. त्याच्या उलट देशी म्हणून ढेकर देत हात म्हणजे कागदाला हात आपण पुसणार. 1200 रुपये किलो दराचा गुटखा चघळताना चलतात का कधी इतका महाग कसा म्हणून. किलोला 1600 रुपये दराच्या शॅम्पूचा फेस करताना येत नाही का कडूंच्या गांडीला कधी फेस. 25 लाखाच्या गाडीत बसून कोथमिरीची पेंडी 4 आण्याला मागताना कडूसनी लाज बी वाटत नाही. खरं म्हणजे आम्ही बी माणसंच आहोत, आम्हाला बी जीव आहे ध्यानात घ्या. तुमचं पोरगं गुड नाईट म्हणत झोपणार आणि आमचं पोरगं फुल लाईट म्हणत जगणार. असं कसं रे बाबांनो? वर्ण बिलासाठी आम्हालाच दट्ट्या लावता. आम्ही फुकट मागत नाही काही, आमच्या घामाला दाम द्या. मतासाठी तुम्हीच घोषणा करता ना मोफत विजेची आणि निवडून येताच हसण्यावर नेता. गांजर दाखवायचा धंदक बंद करून शेतकऱ्यांना येड्यात काढताय. झालं एवढं आता बाद झालं. वाळूत मुठलं फेसना पाणी. टाटाचं लेकरू एसटीत बसून प्रवास करतं ही गोष्ट कधी स्वप्नात तरी खरं वाटेल का तुम्हाला? ते लेकरू 15-20 लाखाच्या गाडीत स्वतःच्या गाडीत फिरणार. याच देशातला एक उद्योगपती त्याच्या बायकोला भेट म्हणून 27 मजली काचेचा बंगला बांधतो. आमचा राग त्या हिरो वा उद्योगपतीवर अजिबात नाही. त्यांना लकला बसो. आमचं म्हणणं एवढंच आहे, त्यांच्या कष्टाचं जसं चीज होतंय ना तसं आमच्या का होत नाही? त्यांच्या अडचणी सोडवायला अख्खं सरकार धावतं. आमच्यात वीज नाही, पाणी नाही, दर नाही, ह्या आमच्या अडचणी नाहीत होय. खर्चा पाण्याची तुमची नड भागवायला करत असतील ती मदत तुम्हाला मोठी माणसं, मग आम्ही तुम्हाला मत देतोच ना. म्हणजे हा उतारा जर पाहिला तर ह्या उतार्यामधनं मित्रांनो काही काही अश्लील शब्द आलेले आहेत. म्हणजे आपण राग व्यक्त करताना ना असे शब्द आपल्या मनामध्ये येत असतात. ही अश्लीलता वाटत नाही. आपण ज्यावेळेस या शब्दांच्या माध्यमातून आपण जे साहित्यामधनं जे काही शब्द आलेले असतात ना तर त्या शब्दा म्हणजे तुम्ही तुकोबांचे अभंग जर पाहिले तर त्या तुकोबांच्या अभंगामधनं तुकोबा कितीतरी अनेक अंगाने शिवाय देतात. कधी कधी आई बाबा सुद्धा आपल्यावरती राग व्यक्त करताना या ठिकाणी आपल्याला शिवी देत असतात.
ती शिवी देणं सुद्धा मात्र मोठ्या रागातनं मोठ्या द्वेषातनं ती आलेली असते. आणि हा नायक सुद्धा, या कादंबरीतला नायक सुद्धा म्हणतो की अरे बाबांनो, आम्ही जे कष्ट करतो, म्हणजे साधं तुम्ही हॉटेलमध्ये जर गेलात तर त्या वेटरला टिप दिल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडत नाही, हॉटेलच्या बाहेर पडत नाही. मग तुम्ही बाजारामध्ये गेल्यानंतर त्याच्या म्हणजे टमाट्याचा भाव असेल, कांद्याचा भाव असेल, मेथीचा भाव असेल, कोथिंबीरीचा भाव असेल, त्या भावाची किती आपण घासघीस करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे किमान आपण न केलं पाहिजे, इथल्या शासनकर्त्यांनी केलं न पाहिजे, इथल्या पांढरपेशी माणसानं सुद्धा न केलं पाहिजे. अशा पद्धतीची मांडणी या कविते म्हणजे या कादंबरीच्या माध्यमातून हा लेखक आपल्यासमोर ठेवताना करतो. दुसरी गोष्ट, केशव देशमुख नावाच्या आपल्या विद्यापीठामध्ये प्रमुख होते मराठी विभागाचे, तर त्यांनी या अनुषंगाने या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बाबा, हे जे काय कष्ट आहेत, हे कष्ट या ठिकाणी फक्त काय शेतकऱ्यांनीच करायचे का बरं? जगाचा पोशिंदा म्हणून, अन्नदाता म्हणून आपण त्याला गौरवायचं, आपण त्याला कुरवळायचं आणि मात्र आपण आपलं मजेमध्ये राहायचं, याविषयीचे प्रश्न विचारताना या ठिकाणी ते एका कवितेमधून असं म्हणतात की पिढ्यान पिढ्या ही जमीन अशीच नांगरायची असे का? ते आम्ही शेतकऱ्यांनी कष्ट गुत्ता घेतला का? की पिढ्यान पिढ्या ही जमीन अशीच नांगरायची असे का? तुमच्या चहा दुधासाठी ढोर वासरू आम्हीच सांभाळायचं असं का? राणावनातून हिंडताना साप डसून आम्हीच मरायचं असं का? उन्हात भाजून वीज पडून आम्हीच संपायचं असं का? ही सारी गणितं बदलायला निघालोत आता आम्ही, आता हिशोब द्यावाच लागेल. म्हणजे खऱ्या अर्थानं आता तुम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहात, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे की बाबांनो, आपण ज्या व्यवस्थेमधनं आलेलो आहोत, आपण ज्या परिसरामधनं आलेले आहेत, आपण जाब विचारला पाहिजे. आज अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला अनेक म्हणजे विकासाचे गांजरं दाखवले जात असतात, सवलतीचे गांजरं दाखवले जात असतात. म्हणजे शेतकरी संघटनेची घोषणा होती, आम्हाला भीक नकोय, आम्हाला हवे घामाचे दाम, आम्हाला तुमच्या अशा पद्धतीच्या सवलतीची, अनुदानाची, कर्जमाफीची आम्हाला खरंच मुळात गरज नाही. आमच्या मालाला, आमच्या कष्टाला जर तुम्ही जर या ठिकाणी दाम जर दिला तर आम्ही चांगल्या शाळेमध्ये आम्ही शेतकऱ्यांची मुलं शिकायला घालूत, चांगल्या दवाखान्यामध्ये आम्ही आमच्या लेकराबाळाला नेऊत, चांगल्या ठिकाणी आम्ही त्या सगळ्या गोष्टी करूत, पण आम्हाला आमच्या स्वाभिमानाचं देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बाबा तिकडे बाहेर बसलेले आहेत, म्हणजे कधी काळी म्हणजे 500 रुपये किलोनं सरांच्या कथेमध्ये सुद्धा, बाळदाना नावाची कथा आहे, त्या कथेमध्ये एक प्रसंग आलेला आहे की त्या कथेमधनं सर म्हणजे त्या रावसाहेब पाटील असं सांगतात की 100 रुपये किलो एकेकाळी सोनं होतं, म्हणजे कापूस होता, आणि 100 रुपये क्विंटल, आणि आज मात्र त्याही काळामध्ये 100 रुपये क्विंटलाचा म्हणजे 1 क्विंटल कापूस जरी विकला तर 1 तोळा सोनं यायचं. आज मात्र कापसाची अवस्था जर पाहिली तर 8,000-9,000 रुपये क्विंटल भाव आहे, आणि सोन्याची अवस्था जर पाहिली तर 70च्या ते पुढे गेलेला आहे. म्हणजे एकीकडे शेतकऱ्याचे शेतमालाच्या किमती ह्या 1 पट नाही, 2 पट नाही, 3 पट नाही, म्हणजे 10-12 पट खाली आहेत, आणि सोन्याच्या किमती मात्र वाढलेल्या आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत. म्हणजे अनेक वस्तूच्या किमतीच्या बाबतीत हा सगळा आपल्याला फरक पाहायला भेटत असतो, आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता बदलणं खूप महत्त्वाचं, गरजेचं आहे. पण अशा काळामध्ये शासनकर्ते तुम्हाला अनेक पद्धतीचे गाजरं दाखवण्याचं काम करत राहतात. कधी लाडकी बहीण म्हणून तुम्हाला कुरवतात, किंवा लाडका भाऊ म्हणून तुम्हाला कुरवतात. म्हणजे अशा पद्धतीच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ हे फक्त मतदानासाठी आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, पण हे सगळं पाहत असताना अशा पद्धतीचे तुकडे टाकून आम्हाला लाचार बनवण्यापेक्षा आमच्या हाताला तुम्ही काम द्या. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम खऱ्या अर्थानं जर दिलं तर अशा पद्धतीच्या तुमच्या तुकड्याची सुद्धा आम्हाला गरज नाही. कारण मी सर मागच्या 8 दिवसापासून पाहतो, आमच्या कॉलेजमधनं टिशा नेण्यासाठी एवढी रांग लागलेली आहे बहिणीशी की आम्हाला टिशी द्या, म्हणजे ते कागदपत्रासाठी काहीतरी लागते म्हणते. म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण सुद्धा मात्र फुकट भेटते म्हणून रांगामध्ये का थांबायचं बरं? म्हणजे ही भावना सुद्धा, स्वाभिमानाची भावना या ठिकाणी सुद्धा आपल्या मनामधनं सुद्धा असली पाहिजे, याची जाणीव या निमित्ताने आपल्यासमोर ठेवताना मला वाटतं. दुसरी गोष्ट, संतोष पद्माकर पवार सुद्धा अशाच पद्धतीचा आशय आपल्या एका कवितेमधनं मांडतात. ते असं म्हणतात की आता कुणव्याला कळो खाना खुणा, पिकविण्या दाना स्वतःसाठी, आपणच खावी आपली भाकरी, कोठाराचे भर करू नये, शेठे सावकार दलाला आडते, फाडावे कुडते दिसताची, जादा पिकवू नये, फिरू नये बाजारी, गतही भिकारी ठेवू नये. म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना हे दिवस जर बदलायचे असतील, ती कवीची कल्पना आहे. तर तो कवी म्हणतो की बाबा, हे म्हणजे जगाला पोसण्याचा मुक्ता काय आपण घेतलेला नाही, आपण फक्त आपल्यापुरतंच पिकवायचं. म्हणजे आपल्या घराला जेवढं लागतं तेवढं आपण पिकवायचं, आपल्या माणसाला जेवढं लागतं तेवढं पिकवायचं. म्हणजे हे जे कोण शहरामधले कारखानदार, म्हणजे मध्यमवर्गीय माणसं असतील, पांढरपेशी माणसं असतील, ते काय नोटा खातील का बरं, सोनं खातील काय? त्यांना खायला अन्नच लागतं. म्हणजे कोरोनाच्या काळामधनं आपल्याला हे जाणीव निसर्गानं करून दिलेली आहे की बाबांनो, तुम्हाला खऱ्या अर्थानं जगायचं जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला जसा श्वास लागतो त्या पद्धतीनं अन्न लागतं. म्हणजे आपण शेतकऱ्यांना शहरामध्ये जाणारा अन्नाचा ओढा जर बंद जर ठेवला असता तर कदाचित मात्र अजून काय चित्र बदललं असतं हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. कोरोनानं जेवढं माणसं मरण पावली त्याच्यापेक्षा कितीतरी माणसं
अन्नाविना या ठिकाणी मरण पावण्याची शक्यता सांगता येत नाही. म्हणून याविषयीची एक सुद्धा भूमिका या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे बरं, ह्या निमित्ताने आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या चळवळी जिवंत ठेवल्या पाहिजे. त्या चळवळी वेगवेगळ्या अंगाच्या असतील, म्हणजे कोणी आर्थिक प्रश्नांच्यावरती चळवळ असेल, शेती प्रश्नांच्यावरती चळवळ असेल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्यावरतीची चळवळ असेल, ह्या चळवळी आपण जिवंत ठेवल्या पाहिजे. परंतु ह्या चळवळी बंद पाडण्याचं काम, ह्या चळवळी संपवण्याचं काम खऱ्या अर्थाने व्यवस्था आपल्याला करताना दिसते. म्हणून आज जे काही अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे आपल्याला पाहायला दिसतात, त्या मोर्चांच्या सगळ्या नायकांना मात्र फक्त गाजरं दाखवण्याचं काम करतात. म्हणजे तुम्हालाही आम्ही देऊ, तुम्हालाही आम्ही देऊ, त्यांना मात्र कुणालाच द्यायचं नसतं, चळवळी बंद पाडण्याचं काम करायचं असतं. म्हणून तुमच्या आमच्यासारखी जे माणसं आहेत, हे माणसं साहित्य आम्हाला काय शिकवतं, तर साहित्य आम्हाला चिकित्सा करायला शिकवतं, साहित्य आम्हाला विवेक शिकवायला शिकवतं. साहित्याच्या वाचनाच्या माध्यमातून साहित्य खऱ्या अर्थानं आपल्यातला जो आत्मशोध आहे, हे आत्मशोध करण्याचा प्रयत्न करतं, आपल्या माणसाला समृद्ध करण्याचं काम करतं. म्हणून आपण सातत्यानं वाचलं पाहिजे. वाचन हे खऱ्या अर्थानं आपल्या एकूणच आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाच्या म्हणजे आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाचं आहे. या विषयाच्या अनुषंगाने चळवळी जिवंत राहिल्या पाहिजे. परंतु चळवळ करणाऱ्या माणसाला किती मोठ्या दिव्यातून जावं लागतं, किती मोठ्या कष्टातनं जावं लागतं असतं. समाज मात्र त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. मला अनुभव आहे सर, माझे वडील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते. कार्यकर्ते असताना मात्र जेव्हा कधी म्हणजे आमच्या गावावरती कुणाच्यावरती घरावरती जर जप्ती जर येत असेल तर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आठवायचे. गावातला डिप्पी जळाला असेल तर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आठवायचे. आणि एरवी मात्र पारावरती बसून मात्र हे यांना काय कामधंदा नाही, शेतकरी संघटनेमध्ये बोंबलत फिरतात असं म्हणून त्यांची टिंगलटवाळी करायची. म्हणजे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून किंवा अनेक जो कोण चळवळी असतील तर त्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किती मोठं कष्ट करावं लागतं. जे कोण माणसं काही चांगलं काम करत असतात तर त्या चांगल्या काम करणाऱ्या माणसांच्यावरती टीकाटिप्पणी होत असते, त्या चांगल्या काम करणाऱ्या माणसांच्या अंगावरती चिखलफेक होत असते. परंतु आपण जे घेतलेलं व्रत आहे ते ज्या क्षेत्रातलं असेल तर ते व्रतमत आपण निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं जर केलं तर कधी ना कधी त्या ठिकाणी चांगला दिवस उगवू शकतो. याविषयीचा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं चळवळी चालणारे माणसं या निमित्ताने देतात. तसनस नावाची कादंबरी आसाराम लोमटे यांची आहे आणि त्या कादंबरीच्या माध्यमातून नामा नावाचा या म्हणजे शेतकरी संघटनेचा जो कार्यकर्ता आहे, हा कार्यकर्त्याचं मनोगत मित्रांनो काय म्हणतं बघा. आणि तो या ठिकाणी जो काम करतोय ते काम करत असताना कदाचित तुम्हाला आम्हाला वाटतं की चळवळीतली माणसं काहीच करत नाहीत, परंतु चळवळीच खऱ्या अर्थानं माणसाचा म्हणजे इतिहास घडवण्याचं काम करतात, क्रांती घडवण्याचं काम करत असतात, समाजामध्ये बदल घडवण्याचं काम करत असतात. या अनुषंगाने नामाचं मनोगत मी आपल्यासमोर ठेवतो. तसनशा कादंबरीच्या माध्यमातून आसाराम लोमटे असं म्हणतात की हा नायक काय म्हणतो बघा, नामा नावाचा नायक, की आपला रस्ता असाच खडतर आहे. आपण लोकांना तळहातावरचा चंद्रसूर्य दाखवू शकत नाही, खोटी आश्वासनं देऊ शकत नाही, देवाधर्माच्या नावावर मतं मागू शकत नाही. आपली सारी लढाई आर्थिक प्रश्नांच्यावरती आहे. आपण लोकांना त्यांच्या गरिबीची, दारिद्र्याची कारणं सांगतोय, त्यासाठी सरकारशी भांडतोय, पुढाऱ्यांशी भांडतोय. हे असे अखंड हरिनाम सप्ताह जर गावोगाव सुरू झाले ना तर आपण जे प्रश्न मांडतोय त्याकडे कोण पाहणार. लोकांना कायम असं नशेतच ठेवायचं चाललंय, बधीर करून टाकायचं आहे त्यांना, त्यांच्यातील लढण्याची उर्मीच नष्ट करून टाकायची, ते भांडायला उठूच नये तितके निमळट करून टाकायचे, त्यांना हीन लाचार बनवायचे. ते लोकांच्या पचनी पडले, गुलामी रक्तात भिनली. आपली लढाई त्यासाठीच तर आहे. आपण देवाधर्माच्या नावावर त्यांच्या भावनाही भडकू शकत नाही. आता कुठं सुरुंग पेरून ठेवलेत तर पुढं कधीतरी त्याचा स्फोट होईल. आर्थिक प्रश्नांच्यावरची लढाई इतकी सोपी नसते आणि लोकही इतक्या सहजी ती शहाणी होत नाहीत. आपलं काम आपण करत राहायचं. म्हणजे खऱ्या अर्थानं हा नामा शेतकरी चळवळीच्या माध्यमातून काम करतोय, लोकांचं संघटन करण्याचं काम करतोय. परंतु संघटन करत असताना तो मात्र अशा पद्धतीचे खोटे आश्वासने दाखवू शकत नाही. आज तुमच्यातली जी असंख्य मुलं कविता इथं वाचत होते, ही कविता वाचत असताना काहींना वाटत असे की काय आहे भास्कर प्रकार चाललेला आहे, परंतु उद्या कदाचित तुमच्यामधला एक उमदा कवी, उमदा लेखक बनू शकेल आणि आपल्या भोवतालातल्या ज्या समस्या आहेत, आपल्या भोवतालातले जे वातावरण आहे, हे वातावरण चांगल्या पद्धतीनं मांडू शकेल. या हेतूसाठी खऱ्या अर्थानं हे जे काही वेगवेगळे उपक्रम आपण माय मराठीचा महोत्सव असेल किंवा विचारशालासारखा असेल किंवा वाचन कट्टासारखे उपक्रम असतील, हे सगळे उपक्रम खऱ्या अर्थानं आपल्याला विवेक बनवण्यासाठी, तुमच्यातला विवेकीपणा जागे करण्यासाठी, तुमच्यातला चिकित्सक जागा करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. ह्या आपण निष्ठेने चालवल्या पाहिजे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरले खूप गंभीर झालेले दिसता. फक्त एक छोटीशी कथा सांगतो. कारण तुमच्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत डॉक्टर गणेशचंद्रजी शिंदे सर, हे अगदी प्राचार्य असताना सुद्धा वेगवेगळे पेटेंट त्यांना मिळतात. या काळामध्ये सुद्धा हा माणूस संशोधन करतोय
म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं की आपण आयुष्यभर विद्यार्थी असलं पाहिजे. विद्यार्थी असणं खऱ्या अर्थानं आपण ज्ञानार्थी होण्याच्या मागची ती एक पायरी आहे. आपण मोठं जरी झालो तरीसुद्धा मात्र विद्यार्थी आपण असलं पाहिजे. ही जाणीव खऱ्या अर्थाने पराचार्याच्या निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे हा माणूस आता एवढी मोठी लाखोची पगार आहे, काय गरज आहे बरं संशोधन करण्याची, पण तरीसुद्धा मात्र हा माणूस अजूनही स्वतःला संशोधनामध्ये गाडून घेण्याचं काम करतोय. ही प्रवृत्ती तुमच्या मनामध्ये सुद्धा या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि अशाच पद्धतीची आशा या निमित्ताने ठेवतो. आणि हे जे काही वेगवेगळी व्यवस्थेची माणसं आपल्याला लाचार बनवण्याचं काम करतात, आपल्याला म्हणजे कुणाच्या पुढे तरी हात पसरण्याचं काम करतात, अशी लाचारी खऱ्या अर्थानं आपल्याला स्वाभिमानी जीवन जगू देऊ शकत नाही. ही लाचारी जर टाळायची जर असेल तर बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यासाठी आपण शिकलं पाहिजे, शिकण्यासाठी वाचलं पाहिजे. आणि वाचनसुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. एक विज्ञानाचे शिक्षक असतात, हे विज्ञानाचे शिक्षक आपल्या पोरांना एक प्रयोग करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. ते एका पातेल्यामध्ये म्हणजे एक स्टो लावतात, त्या स्टोसोबत एक पातेलं घेतात, त्या पातेल्यामध्ये गार पाणी टाकतात. ते गार पाणी पाहिल्यानंतर या ठिकाणी अशी एक पिशवी काढतात. त्या पिशवीमध्ये काहीतरी असं बुळबुळ बुळबुळ करत असतं. पोरांना कुतूहल वाटतं, वर्गामध्ये प्रयोग देत असतात विद्यार्थ्यांसाठी. ते म्हणतात की हे बाबांनो काय आहे, एक पिशवी असते तर त्या पिशवीमध्ये काहीतरी वळवळ करतं. थोड्या वेळानं ती पिशवी सोडतात. त्या पिशवीमध्ये एक बेंडूक असतो, त्या बेंडकाला ते पाण्यामध्ये टाकतात. त्या पाण्यामध्ये टाकल्याबरोबर त्या बेंडकातला त्या पाण्यामध्ये गेल्याबरोबर ते पाणी थंडगार असतं, त्याला खूप मस्त वाटतं. असं मस्तपैकी विहार करण्याचा प्रयत्न करतो. ते पातेलं सर उचलतात, त्या स्टोवरती ठेवतात. त्या स्टोवरचं जे स्टोवची वात या ठिकाणी पेटल्यानंतर ते पात्यातलं जे पाणी आहे हे थंड पाणी कोमट होतं, कोमट पाणी या ठिकाणी गरम होतं, गरम पाणी या ठिकाणी उकळायला लागतं. आणि उकळायला लागल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जो बेंडूक असतो ना, हा बेंडूक तरंगण्याचं काम करतो, पण काही वेळानंतर तो बेंडूक मात्र उलथा पडलेला दिसतो. मित्रांनो, तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा तीच गत होईल. आज आपल्याला कोणी लाडका भाऊ म्हणतील, लाडकी बहीण म्हणतील, अशा पद्धतीचे तुम्हाला पाण्यात टाकण्याचा तो प्रयत्न आहे. आपण पाण्यात पडायचं का अजून या ठिकाणी त्या त्या पातेल्यामध्ये पडायचं, हे तुम्ही ठरवायचा. आणि ठरवण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला ह्या सगळ्या शुभेच्छा या निमित्ताने देतो. आणि मी काल फोन केला होता, म्हणजे माझं आणि देशमुख सरांचं बोलणं झालं, सर पाऊस पडतोय, आपला कार्यक्रम होईल का नाही. तर जगताप सरांसोबतही या निमित्ताने बोलणं झालं, पाऊस पडतोय, कार्यक्रम होईल का नाही, विद्यार्थी येतील का नाही. पण सरांचा आत्मविश्वास एवढा होता की वादळ येईल, वारा येईल, पाऊस येईल, काय व्हायचं ते होईल, पण मात्र आपला कार्यक्रम होणार म्हणजे होणार. आपला कार्यक्रम या ठिकाणी ड्रॉप होणार नाही. हे सगळं पाहत असताना मात्र त्या गुरुच्या मनातला जो आत्मविश्वास आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या मनातली जी जिद्द आहे, ही जिद्द पाहून या ठिकाणी मला शालूट मारावा असं वाटला. सर मी रात्री निघालो, म्हणजे 8 वाजता रात्री निघालो, कारण माझं इथं पुन्हा सकाळी येणं होणार नाही म्हणून रात्री लोह्यामध्ये मित्राकडे थांबलो, डाखोरीकडे, आणि पुन्हा परत इकडे निघालो. हे जाताना मात्र या ठिकाणी वामनदादांच्या काही ओळी या निमित्ताने मला आठवतात. तुमच्या त्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि तुमच्या गुरूंच्या इच्छाशक्तीला उद्देशून खऱ्या अर्थानं तुफानातले दिवे आहात. आणि ते तुफानातले दिवे समाजासाठी काहीतरी कराल अशा पद्धतीची आशा या निमित्ताने मला वाटते. आणि म्हणून वामनदादा असं म्हणतात की तुफानातील दिवे तुम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमुचे बाले किल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमुचे बाले किल्ले. असाच ताठर आमुचा माथा, असाच ताठर आमुचा माथा, जरण खाली लवे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे. हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा, हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा. ह्या वाऱ्याने मावळणारी जात आमुची नव्हे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे. तथागतांच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून, तथागतांच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून, भीमयुगाच्या निरंजनातून तेल आम्हाला मिळे, तुफानातील दिवे आम्ही हो,
तुफानातील दिवे, तुफानातील दिवे. आणि शेवटी तुमचे दिवे पुन्हा काय होतील बघा, की जळू परंतु धरती उजळू, जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू, सदा चांदणे सुखी नांदणे, हेच आम्हाला हवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे. मित्रांनो, यशवंत महाविद्यालयाचे यशवंत विद्यार्थी खऱ्या अर्थानं तुफानातले दिवे आहेत. कारण सरांच्या बोलण्यातला जो आत्मविश्वास होता की नानू काही जरी झालं तर कार्यक्रम होणार, आणि तो कार्यक्रम खऱ्या अर्थानं झाला. आणि या निमित्ताने मला तुमच्याशी संवाद साधता आला, तुमच्याशी गप्पा मारता आल्या. मी काही व्याख्यान द्यायला किंवा विद्वत्पूर्ण असं काहीतरी भाषण द्यायला आलेला नाही. मला फक्त तुमच्याशी संवाद साधायचा होता. तुम्ही सगळे संवाद साधणारे माझ्या मायमातीतनं आलेला आहात, खेड्यापाड्यातनं आलेला आहात, आणि तुम्हाला खेड्यापाड्यांची नाळ तुमच्याशी जडलेली आहे. आणि इथून पुढे तुम्ही जेव्हा कधी मोठे व्हाल तर त्यावेळेस मात्र नक्कीच तुमच्या शेतीमध्ये राबणाऱ्या माईसाठी, शेतीमध्ये राबणाऱ्या बाबासाठी नव्हे, शेतीमध्ये राबणाऱ्या समस्त कष्टकरी माणसांच्यासाठी मात्र तुमचं मन तळमळलं पाहिजे, त्या संवेदनेने या ठिकाणी उत्परत भरलं पाहिजे, अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो. आणि मला मराठी विभागाचे प्रमुख संजय जगताप सर, आमचा मित्र, म्हणजे खऱ्या अर्थानं विश्वाधारांनी म्हणावं आणि ज्ञानदेवांनी न यावं असं कधी होणं शक्य नाही. कारण गेल्या 2 वर्षापासून नानू तुला यायचं आहे, नानू तुला यायचं आहे असं नेहमी त्यांचा हेकार राहायचा. आणि आज या ठिकाणी हा संधियोग मला त्यांनी उपलब्ध करून दिला. मला शिकायला भेटलं नाही, पण तुमच्याशी संवाद साधायला या महाविद्यालयामध्ये भेटलं. त्याबद्दल मराठी विभागाच्या सगळ्यांचेच, सूर्यवंशी सर सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य गणेशचंद्रजी शिंदे सर यांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनीच या ठिकाणी मला समृद्ध केलं, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो. थांबतो.